नमस्कार। हा बनवलेला आहे नगर पद्धतीने 1 किलोचा काळा मसाला। पाहू शकता खूप मस्त बनलेला आहे। याला फक्त लवंगी मिरची आणि बेडगी मिरची वापरलेली आहे मी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आता हे घेतलेले आहेत मसाले। हे सर्व मसाले 5-5 तोळे आहेत। हे 50 ग्रॅम हळकुंड आहे, तीळ आहेत पाव किलो, खसखस आहे 25 ग्रॅम, सुंठ 50 ग्रॅम आणि लवंग मिरे 5 ग्रॅम, 5 तोळे, रामपत्री 5 तोळे, जायत्री 5 तोळे, दालचिनी 5 तोळे, कापूर चिनी 5 तोळे, मसाला वेलची 5 तोळे, शहाजिरं ते पण 5 तोळे आहे आणि लवंग 5 तोळे। कांदा घेतलेला आहे मी 1 किलो वाळवून। बेडगी मिरची आहे पाव किलो, धने आहेत पाव किलो, त्रिफळा 3 तोळे आहे आणि ही लवंगी मिरची 1 किलो निवडून वाळून घेतलेली आहे। कांदा आणि पाव किलो खोबरं खिसून घेतलेलं आहे। तमालपत्र आहे 5 तोळे। तुम्ही म्हणत असाल या वाट्या वेगळ्या वेगळ्या का, तर मी 4 तोळे भाजणार आहे आणि 1 तोळा कच्चाच टाकणार आहे। त्यामुळे छान असा झणझणीत मसाला तयार होतो। हे भाजून घ्यायला सुरुवात केलेली आहे मी। आता जाड कढई ठेवायची। मी हे पाव किलो खोबऱ्याचा किस आहे तो भाजून घेतलाय। गोल्डन कलर वरती कडक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे गावरान तीळ आहेत आपले पांढरे दुसरे जे असतात ना, ते तिळापेक्षा या तिळाने छान टेस्ट येते मसाल्याला। अशा पद्धतीने भाजून घेतलेला आहे। आता खसखस भाजायची आपल्याला। जे बिन तेलाचे भाजायचे ते अगोदर भाजून घ्यायचे। माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे शहाजिरं 4 तोळे भाजून घेतलेला आहे आणि 1 तोळा साईडला काढले। धने भाजून घ्यायचे। धन्याला पण आपण तेल वापरणार नाही आहोत, तसेच भाजून घ्यायचे। जेवढं कमी तेल वापरू तेवढा आपला मसाला छान बारीक होतो। तेल जर जास्त वापरलं तर मग मसाला बारीक होत नाही कांडमध्ये। हे हळकुंड घेतले। हळकुंडाला थोडंसं तेल वापरायचे, थोडंच टाकायचे, म्हणजे ते व्यवस्थित तळलं गेलं पाहिजे आतपर्यंत। भाजलेला आहे आता हळकुंड। जास्त काळपट कलर वरती नाही भाजायचे मसाले आपल्याला। आता हिंग भाजायचे। हिंग विसरले सांगायचे अगोदर। सुंठ घेतलेली आहे, जायफळ आहे एक, सुंठ 25 ग्रॅमच घेतलेली आहे, भाजून घ्यायची आपल्याला। आता सुंठेमुळे छान टेस्ट येते मसाल्याला। आपण आलं वापरतो त्याप्रमाणे चव लागते। मसाल्याचे खूप प्रकार असतात, तर एखादा प्रकार विसरू शकतो सांगण्यात। काढून घेतलेला आहे आता सुंठ, छान भाजून झालेली आहे।
आता जायफळ घ्यायचं आपल्याला, एक जायफळ घालायचे. आता त्रिफळा टाकलेला आहे. त्रिफळा 3 तोळे आहे. त्रिफळा कच्चा ठेवलेला नाही आहे, मी सर्व भाजून घेतलेलं आहे. त्याचा सुगंध वेगळा असतो, त्यामुळे मसाल्याचा वेगळा वास येतो, त्यामुळे सर्व भाजून घेतलेलं आहे. अशा प्रकारे पद्धतीने माझ्या नक्की बनवून पहा. खूप छान बनतो मसाला, एकदम झणझणीत. हे काळे मिरे आणि कापूर चिनी एक असते, तो काळे मिरी सारखीच दिसते आणि त्यामध्येच लवंग भाजून घेतलेले आहे. सारखे प्रकार भाजले म्हणजे व्यवस्थित भाजले जातात. छान भाजून झाले. आता आपल्याला मसाला वेलची घालायची आहे. कढई जरा जाड घ्यायची मसाले भाजताना शक्यतो, म्हणजे छान भाजले जातात खरपूस. मी कच्चा एक तोळा याच्यामुळे ठेवते, माझ्याकडे मेस आहे, त्यामुळे छान कडक झाला पाहिजे मसाला, त्यामुळे मी एक तोळा कच्चा वापरते. हे चक्रफूल टाकलेलं आहे भाजण्यासाठी. आता मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहे. बारीक बारीक तुकडे केल्यानंतर छान भाजले जातं, त्यामुळे मी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. लगेच तुकडे होतात त्याचे. तर हे दगडफूल, त्याला थोडंसं तेल घालायचं आहे. ते जरासं हलकं असतं, त्यामुळे व्यवस्थित भाजल्या जात नाही. त्यासाठी आपल्याला थोडंसं तेल वापरायचं आहे त्याला. तर ही जायत्री आणि रामपत्री मी दोन्ही एकत्र भाजणार आहे. पटपट पटपट खालीवर करायचं, म्हणजे सर्व बाजूंनी ते व्यवस्थित भाजले जाते. तर तमालपत्र, त्याला तेजपत्ता सुद्धा म्हणतात. तमालपत्र सुद्धा भाजलेलं आहे. आता काढून घ्यायचे. मोठं भांडं लागतं या सर्व वस्तूंना. तर लसूण घ्यायचं आहे आपल्याला तळून. लसूण जर कच्चा नाही घालायचा, शक्यतो तळून घालायचा, म्हणजे खूप दिवस मसाला ठेवायचा असतो ना आपल्याला, त्यामुळे लसूण तळला की ते व्यवस्थित टिकतो. कांदा वाळवलेला आहे. थोडासा त्याचा कलर तांबूस झालेला आहे, कारण मी महिन्यापूर्वी मसाला केलेला आहे. तर त्यावेळेला ऊन कडक नव्हते, त्यामुळे
थोडासा कलर त्याचा तांबूस झालेला आहे। मला वर्षातनं 2 वेळा मसाला बनवावा लागतो, मेस असल्यामुळे मी घरीच बनवते सर्व मसाले। कडक होईपर्यंत तळून घेतलेला आहे व्यवस्थित कांदा। आता बेडगी मिरची पाव किलो घेतलेली आहे, तिला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। मी जास्त प्रकारच्या मिरच्या नाही वापरत, 2च प्रकारच्या, लवंगी मिरची आणि बेडगी मिरची, एवढ्यातच छान होतो मसाला। तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तेजा मिरची असते ती वापरायची, ती कमी तिखट असते। आता लवंगी मिरची आहे ती आपल्याला भाजून घ्यायची, तिला निवडून व्यवस्थित 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळून घेतलेला आहे। थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी सारखी भाजते। मिरची पण जास्त काळा कलर होईपर्यंत नाही ठेवायची, म्हणजे असा तांबूस तांबूस कलर असेल। म्हणजे लाल होतो मसाला, जास्त काळी नाही होऊ द्यायची, थोडीशी लालसर ठेवायची, म्हणजे मसाला छान, मसाल्याला कलर येतो। अशा प्रकारे भाजून घेतलेली आहे सर्व मिरची। आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे भाजलेले घेतलेले आहेत मसाले। आता मोठी कढई आहे माझ्याकडे, त्यामध्ये आता हे सर्व आपल्याला कच्चे मसाले, हे आपले चक्रफूल, हे दालचिनी, मिरे, कापूरचिनी, हे रामपत्री, हे जायत्री, हे शहाजिरं, लवंग, मसाला वेलची, हे दगडफूल आणि हे तेजपत्ता, हे सर्व वस्तू एक एक तोळा आहे तो कच्चा टाकलेला आहे। आता हे आपल्याला खसखस आणि शहाजिरे वेगळं काढलं होतं ते मिक्स केलंय आणि तीळ पण मिक्स केलेले आहेत। हे आपल्याला आता शक्यतो कॅरी बॅगमध्ये थंड झाल्यानंतर भरून कुटायला द्यावे, नाहीतर वेळ जर लागला तर ते चिंबल्यासारखं होत असते। आता आपण लसूण आणि कांदा जो तळून घेतलेला आहे, आपण त्याची पेस्ट बनवून द्यायची वेगळी। अशा प्रकारे याला मी मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेला आहे, त्यामध्ये आता लसूण घालायचं आहे। एका डब्यामध्ये असं वेगळं ही पेस्ट केलेली काढून घ्यायची, पेस्ट नाही पावडरच झाली। कांदा एकदम कडक वाळलेला आणि छान तळून घेतलेला होता, त्यामुळे मस्त पावडर झालेली आहे त्याची। ते आता काढून घ्यायचे डब्यात। अशा प्रकारे हे डबा बंद करून वेगळा द्यायचा आहे आणि हे खोबऱ्याचा किस तो पण वेगळा द्यायचा आहे, म्हणजे मसाल्याबरोबर जर कुटला तो तर मसाल्याला ह्यातलं मॉइश्चर गेल्यामुळे मसाला व्यवस्थित बारीक होत नाही। त्यामुळे त्या कुटणारे कांडपल्याला सांगायचं की ते बारीक झाल्यानंतर हे मिक्स करा म्हणून। आणि हे खडे मीठ, अर्धा किलो खडे मीठ दिलेलं आहे। अशा प्रकारे हे सर्व मी आता कांडपमध्ये कुटण्यासाठी देणार आहे। शक्यतो मसाला कांडपमध्येच कुटायला हवा। हा दुसऱ्या दिवशी मी कुटून आणलाय, तर सर्व पदार्थ मिळून हा 3 किलो भरलेला आहे।
आता आपल्याला ह्याला छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता 200 ग्रॅम तेल, आपलं कुठलंही तेल, शेंगदाणा तेल, तिळाचं तेल किंवा सूर्यफुलाचं तेल, अशा प्रकारे कुठलं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरू शकता। मी ते 200 ग्रॅम तेल उकळी आणून थंड करून घेतले, ते आता मिक्स करायचे। त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी पण येते आणि कलर पण येते। आता आपल्याला हे तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, सर्व मसाल्याला लागेल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। खूप छान बनलेला आहे मसाला, नक्की असा बनवून पहा तुम्ही आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसा झाला आहे। आणि तुमच्या इकडे मसाल्यामध्ये अजून कुठले कुठले पदार्थ वापरतात आणि कशी पद्धत आहे तुमच्या इकडची, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। हे अशा प्रकारे हाताने आपल्याला सर्व मसाल्याला तेल लावून घ्यायचे। असं आता पॅकबंद बरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। बरणी काचेची किंवा फायबरची कुठलीही चालेल। ही माझ्याकडे फायबरची बरणी, मी दरवर्षी अशाच बरणीमध्ये भरून ठेवते, काही होत नाही त्याला वर्षभर। थोड्याशा गाठी गाठी वाटत आहेत, ते मुरल्यानंतर आपोआप कमी होतात। हा तयार आहे आपला नगर पद्धतीने काळा मसाला, खूप मस्त झालेला आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत